आता डिसेंबर सारखा उशीर नाही, जानेवारीचा हप्ता लगेच महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार. उपमुख्यमंत्री अजित पवार. लाडकी बहीण योजना आजची सर्वात मोठी अपडेट. आता बघा, महिलांना लवकरच 2100 रुपये मिळणार आहे. त्याची तरतूद आता अर्थसंकल्पानंतर म्हणजेच मार्च नंतर लाडक्या बहिणींचा हप्ता हा 2100 रुपये दिला जाणार आहे. तसेच महिलांना नुकताच डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे. आता लवकरच महिलांच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होणार. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर बघा, संक्रांतीचा सण जवळ आलेला आहे. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जानेवारी महिन्याचे पैसे जमा होणार आहेत. 7वा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप होणार आहेत. तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट बघा, 11 जानेवारी ते 15 जानेवारी हा जो काळ आहे किंवा ही जी वेळ आहे अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे. या कालावधीमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहेत. त्यांना पैसे पडल्याचा SMS येणार आहे. कारण की उपमुख्यमंत्री अजितदादांनी भाषणामध्ये घोषणा केलेली आहे की त्यांनी सांगितलेलं आहे. बघा, त्यांनी काय घोषणा केलेली आहे या ठिकाणी बघा, सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भातली ही आजची लेटेस्ट अपडेट आहे आणि सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी समोर आलेली आहे. आणि ही अपडेट युट्यूबवरती आपण सर्वात अगोदर देत आहोत, मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलवरती. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या ठिकाणी बघा, सर्वात महत्वाची अपडेट, जानेवारीच्या हप्त्या संदर्भातली सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. ओरिजिनल अपडेट आहे, ऑथेंटिक अपडेट आहे. तर या ठिकाणी बघा, डिसेंबरच्या हप्त्याला वाट पाहावी लागली तशी जानेवारीच्या हप्त्याला तुम्हाला वाट पाहावी लागणार नाही, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं आहे. त्यांनी लाईव्ह भाषणामध्ये हे विधान केलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी बघा की डिसेंबरच्या हप्त्याला तुम्हाला ज्या प्रकारे वाट बघावी लागली तशी जानेवारीच्या हप्त्याला वाट पाहावी लागणार नाही. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही. तुमच्या खात्यामध्ये आता लवकरच 7व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. तसेच तुम्हाला 1500 मिळणार की 2100 मिळणार त्या संदर्भात सुद्धा ऑथेंटिक अपडेट समोर आलेली आहे. ती सुद्धा माहिती या ठिकाणी सांगणार आहे. त्या अगोदर बघा, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा काही महत्वपूर्ण गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत, त्या सुद्धा शेअर करणार आहे. तुमचा सर्वांचा एकच प्रश्न आहे, लाडक्या बहिणींचा एकच प्रश्न आहे की जानेवारीचा किंवा संक्रांतीचा जो हप्ता मिळणार आहे आम्हाला, तो कधी मिळणार? तर बघा, या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट सांगणार आहे. परंतु त्यापूर्वी सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भरपूर जण नुसते व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब खूप कमी जण करतात. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा, ठीक आहे, जेणेकरून अशीच महत्वपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत इथून पुढेही. ठीक आहे, लाडकी बहीण योजनेसंदर्भातली A to Z अपडेट तुम्हाला आपल्या या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील. ही गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी आजच क्लिअर करतोय. तर बघा, आजची ही लेटेस्ट अपडेट आहे मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलवरती सर्वात महत्वाची अपडेट. तर या ठिकाणी बघा, लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर आहे. तर बघा, लाडक्या बहिणींचं अभिनंदन करतो, त्यांच्या आशीर्वादाने आमचं सरकार आलं, असं विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेलं आहे. लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने महायुती सत्तेत आली असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आणि ते बोलले की आम्ही आता लवकरच डिसेंबरचा हप्ता तर तुम्हाला पाठवलेला आहे, आता आम्ही लगेच जानेवारीचा हप्ता सुद्धा पाठवणार आहोत, असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी बघा, काही तक्रारी वगैरे आल्या असल्यामुळे थोडासा तुम्हाला विलंब होतोय पैसे येण्यामध्ये. नाहीतर आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहिणींच्या 7व्या हप्त्याचे पैसे जमा झाले असते. परंतु तक्रारी वगैरे तुम्ही माहित आहे, तुम्ही न्यूज वगैरे बघितले असतील, काही काही जिल्ह्यामध्ये वगैरे अर्जांसंदर्भित तपासणी वगैरे झालेली आहे किंवा तक्रारी वगैरे आलेल्या आहेत. त्यामुळे थोडासा विलंब होत आहे. तर या ठिकाणी बघा, त्यांनी सांगितलं त्या लाडक्या बहिणीचं अभिनंदन करतो, त्यांनी त्यांच्या मुलाच्या खात्यात आलेले पैसे प्रामाणिकपणे परत केले, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत. तर बघा, एका ताईंनी त्यांच्या खात्यामध्ये जे पैसे आले होते म्हणजे त्यांच्या मुलाच्या खात्यामध्ये आले होते, ते पैसे त्यांनी सरकारला रिटर्न केलेले आहेत. त्याबद्दल त्यांचं कौतुक करण्यात येत आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधून. तर या ठिकाणी बघा, भरपूर महिलांचा काही कॉमन प्रश्न आहे, त्याची सुद्धा आज आपण उत्तरं देणार आहोत. जसं की सर्वात महत्वाचा पहिला जो प्रश्न आहे, भरपूर जण विचारत आहेत की दादा आम्हाला नवीन फॉर्म भरायचा आहे, तर वेबसाईट कधी सुरू होईल, कधीपासून आम्हाला नवीन फॉर्म भरता येईल? बघा, नुकतंच काही मुलींचं वय 21 वगैरे पूर्ण झालेलं आहे आणि त्यांना सुद्धा लाडकी बहीण योजनेमधून लाभ मिळवायचा आहे. तर आता महत्वाचा प्रश्न असा उरतोय की हे जे तुम्हाला अर्ज करण्यासाठी आता संधी कधी मिळणार, कधीपासून हे चालू होणार? या ठिकाणी बघा, वेबसाईट कधी चालू होणार त्या संदर्भात अपडेट आहे. तर बघा, वेबसाईट का बंद केली सरकारने ते अगोदर जाणून घ्या. तर बघा, काही तांत्रिक कामामुळे या योजनेत वेबसाईट तात्पुरत्या स्वरूपात बंद केलेली आहे.
येत्या काही दिवसांमध्ये सरकार या योजनेची वेबसाईट पुन्हा सुरू करणार आहे. त्यासाठी महिलांना काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. या ठिकाणी सर्वांनी लक्षात घ्या, तुम्हाला अजून थोडे दिवस वाट पाहावी लागणार आहे. बघा, एकदा जानेवारीचा हप्ता आला त्यानंतर पुन्हा ही वेबसाईट चालू होईल. लवकरच त्या संदर्भात सरकार शासन निर्णय या ठिकाणी होईल, बैठक वगैरे होतील आणि तुमची वेबसाईट वगैरे सुरू होईल. आणि ज्यांना नवीन अर्ज करायचा आहे, पाठीमागच्या वेळेस अर्ज भरताना काही चुका झाल्या असतील, नवीन पुन्हा त्या चुका सुधारून व्यवस्थित अर्ज भरायचा आहे, त्यांना सुद्धा संधी मिळेल. तर या ठिकाणी बघा, सरसकट फेर तपासणी होणार आहे का, हा एक कॉमन प्रश्न विचारला जातो सर्व जणांकडून. तर आता बघा, याचं तुम्हाला उत्तर या ठिकाणी क्लिअरच करतो. तर या ठिकाणी बघा, जर योजनेसंबंधित विभागाकडे तक्रार आल्यास सदर अर्जाची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. व बघा, महत्वाचा मुद्दा या ठिकाणी समजून घ्या, तक्रार आल्यास तरच पडताळणी होणार त्या अर्जाची, संबंधित अर्जाची. ठीक आहे. त्यामध्ये ज्या महिला या योजनेच्या निकषामध्ये बसणार नाहीत अशा महिलांना योजनेतून वगळण्यात येणार आहे, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. परंतु सरसकट अर्जांची पडताळणी करण्याचा अद्याप निर्णय सरकारने कोणताही घेतलेला नाही. बघा, या ठिकाणी एक गोष्ट क्लिअर करू इच्छितोय की कोणत्याही प्रकारची तुमची सरसकट तपासणी होणार नाही, म्हणजे किंवा सरसकट पडताळणी फेर पडताळणी होणार नाही, ही गोष्ट या ठिकाणी क्लिअर आहे. कारण की महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा याविषयी अपडेट दिली होती. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना. आता बघा, केंद्र सरकार या ठिकाणी बघा बजेट 2025 सादर करणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये. ठीक आहे. तर बघा, केंद्र सरकार ही लाडकी बहीण योजना आणणार अशी प्रकारची चर्चा आता सोशल मीडियामध्ये या ठिकाणी होत आहे. तर केंद्र सरकार सुद्धा लाडकी बहीण योजना सुरू करणार का? राज्य शासनाने तर ऑलरेडी केलेले आहे, म्हणजे तुम्हाला राज्य शासनाकडून बी लाडकी बहीणचा लाभ मिळणार, केंद्र शासनाकडून बी लाडकी बहीणचा लाभ मिळणार, अशा प्रकारची चर्चा आता या ठिकाणी रंगलेली आहे. बघा, आपण या ठिकाणी सविस्तर अपडेट पाहूया. ही अपडेट युट्यूबवरती आपण सर्वात अगोदर देत आहोत. तर या ठिकाणी बघा, गेल्या काही वर्षापासून महिला निवडणुकीच्या केंद्रस्थानी आल्याचे पाहायला मिळत आहेत. भाजपने काही राज्यात महिलांना थेट लाभ देणाऱ्या योजना सुरू केल्या आहेत. यात महाराष्ट्रातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर खूप सुपरहिट झाली, गेम चेंजर ठरली होती, तुम्हाला माहित आहे. ठीक आहे. तर बघा, आता याच योजनेच्या जीवावर महायुती मोठ्या बहुमताने सत्तेवर आली आहे. दरम्यान पुढील महिन्यात केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष तरतूद असणार आहे का, यावर आता बघा सगळीकडे चर्चा सुरू झालेली आहे, असं सांगण्यात येत आहे. बघा, आता या ठिकाणी अपडेट काय आहे ते आपण अपडेट या ठिकाणी जाणून घेऊया. तर बघा, सगळीकडे आता या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी चर्चा वगैरे रंगलेली आहे की केंद्र सरकार सुद्धा अशी योजना सुरू करेल का. तर बघा, पुढील महिन्यात 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 सादर होणार आहे. त्यासोबतच सरकार महिला सक्षमीकरणावर आपले लक्ष केंद्रित करणार आहे, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे की पुन्हा एकदा म्हणजे लाडकी बहीण योजना केंद्र सरकार सुद्धा सुरू करू शकतं का. तुमचं यावरती काय मत आहे, तुम्हाला काय वाटतं, असं अशा प्रकारची योजना सुरू होऊ शकते का, करू शकतं का केंद्र सरकार, काय वाटतं कमेंटमध्ये नक्की टाका. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे, ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत, अशा सर्वच लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे. बघा, मकर संक्रांती निमित्तानं आता तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. तर या ठिकाणी बघा, मकर संक्रांतीला महिलांना जानेवारीचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. आता बघा, मीडिया रिपोर्ट नुसार सांगण्यात येत आहे. आता आपण ही अपडेट या ठिकाणी सविस्तर अपडेट या ठिकाणी पाहूया. तर बघा, पैसे मिळण्यासाठी काही महत्वपूर्ण या ठिकाणी गोष्टी आहेत. जसं की बघा, तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँकेसोबत लिंक पाहिजे, या ठिकाणी गोष्ट लक्षामध्ये घ्या. जर तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक असेल तर आणि तरच तुम्हाला या ठिकाणी पैसे येणार आहेत, कारण की हे पैसे डीबीटी मार्फत ट्रान्सफर केले जातात. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर बघा, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी खूप मोठी या ठिकाणी घोषणा केलेली आहे. लाईव्ह भाषण घोषणा केली म्हणू शकत नाही, किंवा आपण ते बोलताना भाषणामध्ये म्हणालेले आहेत. ते काय म्हणाले आहेत आता या ठिकाणी आपण ती अपडेट जाणून घेऊया. तर बघा, या महिलांना कायम पैसे मिळणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. बघा, अजितदादांची ही घोषणा आहे, उपमुख्यमंत्री अजितदादा. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, सर्वात महत्वाची अपडेट त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, एकदम शॉर्ट मध्ये समजून सांगितलं की कोणत्या महिलांना लाभ मिळणार आहे आणि कायमस्वरूपी लाभ मिळणार आहे. त्या महिला कोणत्या आहेत, तर या ठिकाणी बघा, पहिल्या महिला आहे मोलमजुरी करणारी महिला, म्हणजे ज्या महिलांचं हातावरचं पोट आहे अशा महिलांना या योजनेमधून कायम लाभ मिळणार आहे. तसेच धुणं भांडी करणारी महिला, ठीक आहे, तसेच दुसऱ्यांच्या घरी जेवण बनवणारी महिला असेल, अशा ज्या काही गरजू महिला आहेत, म्हणजे ज्यांचं हातावरचं पोट आहे, अशा ज्या काही महिला आहेत, अशा महिलांना, म्हणजेच अशा गरजू महिलांना महाराष्ट्र सरकार तसेच म्हणजेच महायुती सरकार कायम लाभ देणार आहे, असं त्यांनी भाषण करताना स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे बघा, ज्या ज्या आर्थिक उत्पन्न किंवा वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या आतमध्ये आहे, अशा लाडक्या बहिणींना हा लाभ कायम मिळणार आहे. आणि महायुती सरकारने सांगितलेलं आहे, या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे की महायुती सरकार ही योजना 5 वर्ष
व्यवस्थितपणे पार पाडणार आहे आणि सर्व लाडक्या बहिणींना आम्ही पैसे देणार आहोत, असं त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे. तसेच बघा, लाडक्या बहिणींना सध्या दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात, परंतु येणाऱ्या काही काळामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट 2,100 रुपये जमा होणार आहेत. 2,100 रुपये तुम्हाला मार्च महिन्यापासून मिळणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. मार्च महिन्यामध्ये निर्णय होईल आणि त्यानंतर बघा तुम्हाला एप्रिल महिन्यापासून दर महिन्याला तुम्हाला 2,100 रुपये मिळतील. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. आता बघा महत्वाची अपडेट. सर्व महिला आता बघा खुश होणार आहेत, कारण की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता लवकरच 7वा हप्ता जमा होणार आहे. संक्रांतीचा सण जवळ आलेला आहे आणि संक्रांतीच्या अगोदर हे पैसे येणार आहेत. परंतु बघा, सरकारकडून अद्याप कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती आलेली नाहीये. फक्त अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे की डिसेंबरच्या हप्त्याला ज्या प्रकारे तुम्हाला वाट पाहावी लागली, त्या प्रकारे जानेवारीच्या हप्त्याला वाट पाहावी लागणार नाही. याच्यावरून एक क्लिअर होत आहे की तुम्हाला जानेवारीचा जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे. आणि विशेष म्हणजे मीडिया रिपोर्टनुसार सांगण्यात येत आहे की 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे, त्याच्या अगोदरच हे पैसे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जेवढे पण जिल्हे आहेत, या सर्वच्या सर्व जिल्ह्यातील महिलांना मकर संक्रांतीच्या अगोदर हे पैसे मिळणार आहेत.